एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये भाजपचा जनता दरबार होणार आहे। भाजपचा पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला जाणार आहे। वनमंत्री गणेश नाईक हे हा जनता दरबार घेणार आहे। आधीच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये राजकीय सुप्त संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे आता ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार असल्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोपरीमध्ये येऊन गणेश नाईकांनी त्यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष आव्हान दिलेलं आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयार रहा असा सल्लाही गणेश नाईकांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलेला आहे। उद्याला त्या ठिकाणी एकनाथ चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। गणेश नाईक एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहे, वरिष्ठ आहे, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत, तसंच दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीला सुरुवात केलेली आहे, मोर्चे बांधणी कुठेतरी केली जाते, काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अर्थात ठाण्यामध्ये भाजप जनता दरबार भरवतोय, वनमंत्री जनता दरबार भरवतात, यापेक्षा सुद्धा गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जाऊन आता जनता दरबार घेत आहेत, हे खूप इंटरेस्टिंग आहे। याला केवळ भाजप विरुद्ध शिवसेना या वादाची किनार नाहीये, सुप्त संघर्ष हा केवळ दोन पक्षांमधला नाहीये, त्याहून अधिक धारदार आणि तीव्र संघर्ष हा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे आहे। तो अगदी आनंद दिघेंच्या काळापासूनचा आहे, तेव्हापासूनच आनंद दिघे एकनाथ शिंदे या एका बाजूला असायचे तर दुसऱ्या बाजूला गणेश नाईक असायचे। आता गणेश नाईकांना मंत्रिपद देऊन भाजपनं कुठेतरी ठाणे जिल्हा असेल, नवी मुंबई असेल, या भागामध्ये आपलं प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न केलाय। खरं बघितलं तर अनेक वर्षांपासून गणेश नाईक हे मंत्रिपदापासून वंचित होते, आता गणेश नाईक भाजपकडनं मंत्री झालेत। लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये लोकसभेची उमेदवारी ठाण्याच्या अनुषंगाने दिली जाईल अशा प्रकारची चर्चा होती, मात्र ती शेवटी एकनाथ शिंदेनं आपल्या पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी खेचून घेतली। तेव्हा सुद्धा गणेश नाईक नाराज झाले होते, त्यांच्या चिरंजीवांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात त्यामुळेच प्रवेश केला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जाऊन आपलं राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि भाजपच्या वतीनं गणेश नाईकांच्या वतीनं करण्यात येतो, हे स्पष्ट दिसतंय। कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावं, जर स्वबळाचा नारा आपण दिला तर आपण निवडणुकीसाठी सज्ज असावं, अशा प्रकारचे आदेश सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष आपल्याला मंत्री आहेत। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। नरेश म्हस्केजी, ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहे, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे त्यांनी ही सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की जर कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला तर त्या संदर्भात सुद्धा विचार केला जाईल आणि तयार रहा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? महायुती म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढलेलो आहोत। आमची महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे आणि त्यातूनही कोणाला एकटं जर लढायचं असेल तर ती लढण्याची तयारी गेले 20 ते 25 वर्ष सर्व पक्ष विरुद्ध शिवसेना असं आम्ही ठाण्यात लढलेलो आहोत आणि गेले 25 वर्ष या ठाण्यामध्ये आम्ही आमची सत्ता आणलेली आहे आणि जर कुणाला लढायचं असेल एकटं तर शेवटी हा निर्णय त्यांचा आहे आणि त्यांना जर लढायचं असेल तर आम्ही तर आतापर्यंत लढलोच आहोत विरोधात त्यांच्या आणि सत्ता स्थापन केलेली आहे, त्यामुळे आमची सुद्धा लढण्याची तयारी आहे। पण माझं एक महायुती म्हणून की युतीमध्ये कुणीही मिताचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं माझं म्हणणं आहे। कार्यकर्ते प्रत्येकाला निवडणूक लढायची असते, पक्षाच्या नेत्यांचं काम आहे की कार्यकर्त्यांना समजवणं आणि कोणाला एकटं लढायचं असेल तर आमची सुद्धा एकटं लढण्याची तयारी आहे।
अगदी नरेश म्हस्केजी, पण जर आपण पाहिलं तर एकीकडे अशी चर्चा सुद्धा आहे की ठाण्यामध्ये जनता दरबार घेणं गणेश नाईक यांनी खास करून, तर ते कुठेतरी एकनाथ शिंदेंना एक अप्रत्यक्ष इशारा आहे असं सुद्धा बोललं जाते, तशी सुद्धा चर्चा आहे, तर त्याकडे कसं पाहताय? हे बघा, मला नाही वाटत एकनाथ शिंदे साहेबांना इशारा देण्याचा कोण प्रयत्न करत असेल. त्यामागे त्यांची भूमिका तशा पद्धतीची नसेल. ते पालघरचे पालकमंत्री आहेत, त्यांना ठाण्यात जर जनता दरबार ते घेणार असतील तर आमचे सुद्धा मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतील. त्यांना जशी मुभा आहे तशी आम्हाला सुद्धा मुभा आहे. त्याच्यामुळे जनता दरबार घेण्याने फार काही असं फार मोठं होणार, असं काही फार मोठे युतीवरती आपत्ती कोसळेल असं मला वाटत नाही. पण ते जसे घेऊ शकतात तसे आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेऊ शकतील. गेल्या निवडणुकांमध्ये, विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, त्यामध्ये आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केलेला होता, राजीनामे देण्याची तयारी सुद्धा दर्शवलेली होती. मग आता सध्याचं जर आपण पाहिलं आणि अशा पद्धतीचा जनता दरबाराचं जर आयोजन करण्यात आलेलं असेल तर तुम्ही सामंजस्याची भूमिका घेणार का? बघा, यामध्ये या जनता दरबार किंवा नाईक साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळे काही मला काही वाटत नाही. त्यांनी त्यांचा पक्षाचे नेते म्हणून ते स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे युतीमध्ये भांडणं आणि युतीमध्ये काही वादविवाद हा विषयच येत नाहीये. हा विषय कशा करता येतोय? प्रत्येक जण, प्रत्येकाचा पक्ष हा निवडणुका लढण्यासाठीच असतो. उद्या आरपीआय सुद्धा निवडणुका लढू शकतात. कोणी प्रत्येक जण बहुजन महासंघ लढू शकतो. छोट्या छोट्या पार्ट्या सुद्धा निवडणुका लढू शकतात. ते त्यांच्या पक्षाचा नेता आणून जनता दरबार घेऊ शकतात. जनता दरबार घेण्याकरता मंत्रीच पाहिजे असे कशासाठी? सर्वसाधारण पक्षाचा नेता सुद्धा जनता दरबार घेऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना इशारा आणि वगैरे देण्याचा प्रश्न काय येतोय त्या ठिकाणी? अगदी धन्यवाद नरेश म्हस्केजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि ओम, आपण दिलेल्या माहितीसाठी.